चंद्रकांत पाटील यांनी भर पावसात महिलांसाठी कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन केले। कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसताना मी पावसात भिजलो आहे। या सगळ्या महिला आमचं अभिनंदन करण्यासाठी आल्या आहेत। त्यांची अशी इच्छा होती की पावसात एक कार्यक्रम करावा। आई प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विद्यार्थिनींना मोफत साहित्य यावेळी वाटप करण्यात आले। या मेळाव्यात मोठ्या संख्येनं महिला सामील झाल्या। 100% सरकार भरणार आहे। तिसरी गोष्ट, वर्षाला 3 गॅस सिलेंडर आपल्याला मोफत मिळणार आहेत। आणि चौथं म्हणजे ज्या महिला रिक्षा चालवतील त्यांना सरकारच्या वतीने रिक्षा मिळणार आहे। आपला त्याच्यातला वाटा हा केवळ 20% राहील, बाकी सगळे सरकार भरेल आणि रिक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं घर चालू शकू। अशा 4 दरमहा 1500 रुपये आपल्या अकाउंटला, मुलींची फी माफ, आपल्याला पिंक म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा जी केवळ महिलांना मिळेल आणि सगळ्यात पहिले वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री, अशा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण जे सरकारचं अभिनंदन केलंय ते माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांच्यापर्यंत हे आपल्या भावना पोहोचवतो। आपला सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे तो ही जागा आपली आहे। कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे। तो या सगळ्या महिला ज्या एका अर्थाने तीव्रतेने आल्या की सरकारचं आम्हाला अभिनंदन करा, सरकारचं आम्हाला आभार मानायचं आणि आमची घरं करा। त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसात कार्यक्रम करा। मी म्हटलं मी भिजलो तर काय फरक पडला, म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला। या समाजातल्या खूप महिला प्रामुख्याने आणि पुरुष सुद्धा मान्यवर ज्यांनी यश मिळवलं अशांचे सन्मान होते, तेही मी आठवून घेतो।